नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, घरून झापावर जाता जाता परत वाटेमध्ये मला एक आळव भेटला. त्याच्यामुळं म्हटलं आता आळवं खाऊनच जायचं. तर मित्रांनो, आता मी आळवाच्या तिथे आलो आहे. तुम्हाला हे साईडचा नजारा दिसत असेल आणि ही आंब्याची वाडी आहे. एकदम आंबे-बिंबे एकदम मस्त झालेले आहेत ह्या परिसरामध्ये आणि हो, परिसर जो आहे तो तुम्हाला कसा आहे, काय ते सर्व काही दिसत असेल. आंबे तर एकदम जबरदस्त झालेले आहेत. पण आता मी आळवं खायला आलो आहे, तर तुम्हाला मी थोडं दाखवतो किती आळवं लागले आहेत, काही ते सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असतील, आळवं जे आहेत ते खूप खाली पडलेले आहेत आणि आता आपण थोडे विचून घेणार आहोत. तर एकाच ठिकाणी एवढे मित्रांनो आळवं जे आहेत ते आपण वेचली आहेत. खरं तर तुम्हाला दिसत असतील, हे साईडला पण खूप म्हणजे खूप पडलेले आहेत, कारण खूप माणसं येतात ह्या आळवाखाली. तरीही आळवं जसेच्या तसेच पिकत असतात. तर मी तुम्हाला अजून दाखवणार आहे काय, आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असतील, मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो किती पडले आहेत अडचणीमध्ये ते. मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवतो. हे पहा मित्रांनो, आणि इकडच्या बाजूला आहे, तुम्हाला दिसत असतील, जी आळवं अडचणीमध्ये आहेत ते जास्त प्रमाणात जे माणसं आहेत, जे छोटे छोटे मुलं आहेत, ते विचत नाही. त्याच्यामुळं अडचणीतले आळवं जसेच्या तसेच राहत असतात. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि ह्या आळवाच्या साईडला ही टाकी आहे, आणि तुम्हाला मी जे आंबे दाखवले होते ते खाली त्या आंब्यांना ही टाकीचं पाणी सोडलं जातं. त्याच्यामुळं आंबे खूप चांगल्या पद्धतीने वाढ त्यांची होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे आळवं जे आहे ते दिसत असतील कसे आहेत काही, आणि तुम्हाला हे दिसत असतील मित्रांनो, हे पहा इथं एकदम वरच्यावर एक ताजं पण आहे पिकलेलं, मस्तपैकी दिसत असेल मित्रांनो. आणि हा आळव आहे खूप उंच आहे मित्रांनो, खूप म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी जे आळवं दाखवले आहेत ते ह्या मागच्या आळवा लावून पाडलेले आहे. तुम्हाला हा आळव दिसत असेल, हे पूर्ण झुडूप जे आहे ते आळवाचंच आहे. आणि तिकडे पण आळवं आहेत, पण ते याच्यापेक्षा थोडं लहानले आहे, त्याच्यामुळं त्यांना आळवं आले नाहीत. तर मित्रांनो, ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.